नमस्कार कपिल भाऊ. नमस्कार. आज आपण सातनूर येथे रवाळा शेत शिवारामध्ये कपिल भाऊ मेंढे यांचे शेत आलो आहे. त्यांनी जय गुरुदेव कृषी केंद्र वरुड येथून मागल्या वर्षी एक आमचा असाच व्हिडिओ बघितला ग्रुपवर आणि त्या माध्यमातून हे आमच्याकडे दुकानमध्ये आले आणि सरदार कंपनीचे कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप हे दोन प्रोडक्ट मी यांना ड्रिंचिंग साठी दिले होते. आणि ड्रिंचिंग करायच्या अगोदर काय परिस्थिती होती हे तुम्हाला ते सांगतील. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही अगोदर या प्लॉटची काय कंडिशन होती, परिस्थिती काय होती, किती पर्सेंट खराब होता हे व्हिडिओ पण या माध्यमातून तुम्हाला दाखवतो. अगोदरचे फोटो पण दाखवतो आणि त्यांना काय रिझल्ट आले हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. मी कपिल प्रकाशराव मेंढे, राहणार शेंदुर्जना घाट, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर आहे 9970882716. तुम्ही हे प्रोडक्ट कुठून घेतलं होतं? जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र वरुड. बरोबर. आणि तुम्ही वापरल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवला? मला पहिल्याच आठवड्यात फरक जाणवला, म्हणजे 5 ते 7 दिवसातच फरक जाणवला. पण कालांतरानं त्यात इतकी प्रगती होत गेली की एक प्रकारचं मिरॅकल झालं. मिरॅकल? हा, म्हणजे ही झाडं ज्यावेळेस मी ड्रिंचिंग करण्यासाठी तयार झालो आणि ड्रिंचिंग केलं. पहिलं ड्रिंचिंग माझं 5 ऑगस्टला झालं, 5 ऑगस्ट 2024ला. त्या अवस्थेत मला अशी म्हणजे माझी अशी मनस्थिती झाली होती की हे झाडं फक्त आपल्याला ट्रायल बेसिसवर करायचे आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे मी पूर्ण झाडाला ड्रिंचिंग केलं होतं, पण केलं नव्हतं. फक्त जे खूपच अति खराब झालेले होते त्या झाडांनाच ड्रिंचिंग केलं. फक्त 2 ड्रमचं ड्रिंचिंग केलं मी असं. आणि पावसाची झड लागून असल्यामुळं त्यात इतकं काही म्हणजे मिरॅकल रिझल्ट मिळाले की ड्रिंचिंग केल्यानंतर ते जीवाणू वगैरे आहे की काय, त्यामुळे ते हर्बल प्रोडक्ट असल्यामुळं ते मल्टिप्लाय होत गेलं आणि त्यामुळे सगळ्या झाडात मला ग्रीनरी जाणवली. म्हणजे ज्यावेळेस जी परिस्थिती एकदम कमजोर होती काढून निघायचं मला ते सरळ म्हणजे मी आता हे ड्रिंचिंग एक ट्रायल बेसिसवर करायचं, नाही तर आपल्याला पूर्ण हे झाड जेसीपीनं काढून फेकायचे. बाप, अशी माझी एक अवस्था झालेली होती. माझ्या झाडावर संत्रा जरी नसेल पण मला समाधान या गोष्टीचं आहे का माझं म्हणजे ह्या झाडांना पूर्ण संजीवनी मिळाल्यासारखी मिळाली, जीवनदान मिळालं. म्हणजे सरदार ऍग्रिकल्चर कंपनीनं तुम्हाला जे प्रोडक्ट काढून दिलं, जे प्रोडक्ट काढलेलं आहे शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी तुम्हाला एक जीवनदान मिळालं. आणि त्याच्यात तुम्हाला जो 8 दिवसात जो रिझल्ट मिळाला तो तुम्ही अधिक किती लोकांना शेअर केला? मी आणि माझा मित्र निखिल गणोरकर. या निखिल आम्ही सोबतच हे, कारण की कुठल्याही शेतीविषयक चर्चा करत असताना किंवा शेतीविषयक प्रॉडक्ट वापरत असताना आम्ही एकमेकांचं सहमत म्हणजे एकमेकाच्या संमतीनं किंवा एकमेकाच्या सहयोगानंच आम्ही हे कार्य करतो असं. आणि त्यामध्ये यांनी सुद्धा यांच्या शेतामध्ये त्याचा यूज केला. परंतु काय, मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या असल्यामुळं लोकांना काहीतरी युनिक दाखवल्याशिवाय आपण लोकांना जर शेअर केलं तर आपल्याला मूर्खात काढते. आणि तुम्ही जय गुरुदेव कडे जायच्या अगोदर किती दुकानदाराची सल्ला घेतली? जवळपास आम्ही 10 ते 12 दुकानदाराची सल्ला घेतली, पण ते आमच्याच मनाला पटली नसल्यामुळं सगळे केमिकल ड्रिंचिंग त्यांनी सजेस्ट केले होते. आणि त्यामध्ये काही शेतकरी यांच्या दुकानामध्ये बसलेले होते, त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव शेअर केले. आणि मानसिक मनोबल वाढल्यामुळं आम्ही सरदार ऍग्रिकल्चर हे 2 प्रॉडक्टला पसंती दिली. म्हणजे तुम्हाला तिथं शेतकरी मिळाले, त्याच्यानंतर 10-12 दुकानदारांनी तुम्हाला केमिकल सांगत होते, तुमच्या डोक्याला नाही पडलं. नंतर तुम्ही जय गुरुदेव मध्ये गेले, तर जय गुरुदेववाल्याने सांगितलं प्लस तिथं शेतकऱ्यांनी सांगितलं, त्याच्यामुळे तुमचा एकदम भर पडून गेला, त्या विषय भर पडून गेला. बरोबर. आम्ही केमिकल युज केलाय, केमिकलचा जो रिझल्ट आहे तात्पुरता दाखवल्यानंतर त्याचा रिझल्ट जो आहे तो तात्काळ रिटर्न आणि त्याचे साईड इफेक्ट जास्त जाणवते. म्हणजे जी परिस्थिती असते त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ते झाडं खराब होण्याच्या मार्गाला जाते. आता ते केमिकलला म्हणजे शेतीचं तुमचं असं समजून झाला का जो ताकद असते ते उतरूनच जाते, ते ताकद कमी होऊन जाते, त्यातले जे जीवाणू कामाचे असते ते पण मरून जाते. आता आपण ऑलरेडी तुमच्या दुसऱ्या शेतात गेलो होतो, त्या शेतामध्ये तुमची पनेरी आहे, त्याच्यामध्ये आपण कार्बोविटामुळे जे जमीन भुसभुशीत होते
तर ते तुम्हाला मी तिथे दाखवली, तर त्याचा काय फरक वाटला तुम्हाला नाही, जिथं थोडंफार आपण केली? भुसभुशीत झाली आहे ते. हा. म्हणजे जिथं आपण त्याचा प्रॅक्टिकल केला आहे, हा हा म्हणजे मातीचा असा लाडू नाही बनत, हा, हा. भुसभुशीत अशी माती सुटते. सुटते, आणि बाकीची दुसऱ्या ठिकाणची जर घेऊन राहिली तसा त्याचा लाडू बनतो. लाडू बनते. हा. म्हणजे तो एक फरक तुम्हाला कार्बोविटामुळे आहे. अवघ्या 15-20 दिवसात तो फरक जाणवला. बरोबर बरोबर. आणि आता तुम्हाला न्यूट्रीटॉप कार्बोविटा म्हटलं म्हणजे न्यूट्रीटॉप तुमचं नुसतं फायटोथेरॉरच काम नाही करत, म्हणजे बुरशीनाशकच नाही, प्लस मध्ये होममेडी, प्लस तुमची बुरशी, सूत्रकृमी, हा, याच्यावर तुमचं न्यूट्रीटॉप काम करते. कार्बोविटा म्हणजे हे तुमची जमीनची जे सेंद्रिय कार्बन जो मायनस झालेला आहे तो प्लस साठी काम करते, म्हणजे जमीन पूर्ण भुसभुशीत करते. जे जमीन तुमची काँक्रिटीकरण किंवा कडक झालेली म्हणतो आपण, त्याच्यावर ते कार्बोविटा काम करते. शेणखताचं काम आपलं पूर्ण कार्बोविटा. त्याच्यामुळे त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे. जिथं जिथं ज्या शेतकऱ्यांना युज केलं आणि जिथं हा प्रॉब्लेम आता जनरली संत्र्यामध्ये प्रत्येक जागी प्रत्येक एरियामध्ये आहे, म्हणजे हा जो रोग जो कॅन्सर म्हणतो आपण, कॅन्सर रोग आहे. त्या कॅन्सरला जीवनदान घ्यायचं असेल किंवा वाचवायचं असेल झाड तुम्हाला, तर सरदार ऍग्रीकेमचं न्यूट्रीटॉप कार्बोविटा ह्या प्रत्येक व्यक्तीनं युज करायला पाहिजे असं आमचं मत आहे. आमचं मनोगत असं आहे का, हे शेतकऱ्याचे मनोगत गेले आणि तुमचाही भाग वाचवण्यासाठी सरदार ऍग्रीकेमनं तुम्हाला न्यूट्रीटॉप कार्बोविटा जे आणलेलं आहे ते युज प्रत्येकानं करावं असं आपलं मत आहे. ते तुमचं मत काय बोलतोय? शेतकऱ्याला काय युज करायचं नाही करायचं? मागच्या वर्षीपासून ट्रायल करून राहिलो आपल्या नर्सरीमध्ये किंवा संत्रा बागेमध्ये, आम्ही त्याचा रिझल्ट वारंवार घेऊन राहिलो. तर याही वर्षी आम्ही पुष्कळचे शेतकरी जोडले आहेत सगळ्या गोष्टीसाठी, का त्यांना पण सजेस्ट केलं हे वापरण्यासाठी. ते पण इच्छुक आहे किंवा आमचा रिझल्ट पाहिला आहे ना, म्हणजे नर्सरीमध्ये सुद्धा पाहिला आहे, त्यानंतर बागेमध्ये सुद्धा पाहिला आहे. म्हणजे आजूबाजूच्या ज्या आमच्या संत्रा बागा आहे ते लोक आम्हाला परत विचारते का तुम्ही या संत्रा झाडांना कोणतं ड्रिंचिंग केलं किंवा काय, किंवा फवारणीच्या माध्यमातून काय केलं काय नाही. तर आम्ही त्यांना पण सजेस्ट केलं. म्हणजे आपला जो रिझल्ट आहे तर समोरचे जे शेतकरी आहे ते पण ह्या सगळ्या गोष्टीकडे इच्छुक आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला आमची व्हिडिओ कॉल संत्र्याचे आम्हाला पनीरी कुठे मिळते असं बरेच शेतकरी विचारते. म्हणजे नाशिक साईडचे बाहेरगावचे बरेच व्हिडिओ येत राहे, म्हणजे शेतकऱ्याचे फोन येते. तर त्याच्यामध्ये एक तुमची पनीरी मी आज स्वतः पाहिली. खूप तुमची सधन शेती आहे, त्याच्यामुळे तुमचा पनीरीचे भाग चांगली आहे आणि तुमचं केमिकल यूज कमी केलं जाते. सगळ्यात मोठं हर्बल प्रोडक्ट वापरलं जाते. बरोबर आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला जो इथून पनीरी नेलं जाते तर त्याची झाड जो मरण्याची कॅपॅसिटी म्हणतो किंवा त्याला बिमारी जो बुरशी वगैरे जे असते, हा प्रकार तुमच्या पनीरीत नाही दिसला बाबा. आपण गेल्या 2 वर्षापासून हे जे आपलं प्रोडक्ट वापरून राहिलो आपण हर्बल, त्याच्या कारणानं आपण कलमाची जी गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी आहे ते पूर्ण मेंटेन केली. बरोबर. आता तुमची किती पनीर होती या वर्षात? माझ्याकडे 35,000 पनीरी ह्या वर्षात यांची पूर्णपणे 2025 मध्ये खतम झाली, गेली. 35,000 पुन्हा यांच्याकडे होती. 35,000 यांच्याकडे होती, म्हणजे 70,000 पनीरी यांच्याकडे होती, पूर्णपणे यांची विकल्या गेली. आणि कोणाला बहुतांश मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये आमची पनीरी गेली, चांगली गेली. हो, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे की मुळं खराब झाले की काही, कारण की आपले प्रॉडक्ट जेवढे दमदार आहे त्याच्यामुळे पूर्ण सरदार ऍग्रीकेमचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं आम्हाला ते समाधान मिळालं. आम्ही समाधानी झालो आणि ते शेतकरी समाधानी आहे. पुन्हा पुन्हा त्यांची मागणी येऊन राहिली का आम्हाला पुन्हा कलमा पाहिजे. काय हरकत नाही. शेतकरी बंधूंना आम्ही मेंढे साहेबाचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला रिझर्व बद्दल किंवा पनीरी बद्दल काही विषय विचारायचा असेल तर मेंढे साहेबाचा नंबर दिलेला आहे. आणि मी जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र वरुड, माझा मोबाईल नंबर 9096368706. आणि जे यांच्या प्लॉटवर आम्ही गेलो होतो पनीरीच्या अगोदरच्या पेक्षा तुम्ही जे ड्रिंचिंग केलं 8 दिवसानंतर तुम्हाला ग्रीनरी कशी वाटली पनीरीमध्ये? ग्रीनरी खूप जोरदार आली. पिवळेपणा कमी झाला. जे पावसाळ्यामध्ये झिंक फेरसची फवारणी करायला लागत होती ती करायला लागली नाही. त्याच्यात बाकीचं मायक्रोटन जे वापरावं लागत होतं ते वापरावं लागलं नाही. तुमच्या ज्या ड्रिंचिंग केलं आपण कार्बोविटा, न्यूट्रीटॉप, सरदार ऍग्रीकेमचं न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा, तर याचं ड्रिंचिंग केल्यामुळं बाकीची ते फवारणी करायला लागली नाही. काय हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद.